नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती व्यवसाय हा पूर्णपणे परावलंबी झालेला असताना आपण सुद्धा शेतकरी म्हणून किंवा कष्टकरी म्हणून परावलंबी किंवा निष्क्रिय झालेलो आहोत का? अशा प्रश्न चर्चेला येत असताना तुमचं नेमकं उत्तर काय असेल किंवा दुसऱ्यावर आपण अवलंबून झालेलो आहोत का? डिपेंडंट झालो आहोत का? या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवलं पाहिजे. दुसरीकडे आपण असं म्हणतो की बेरोजगारी वाढलेली आहे, हाताला काम नाही आणि दुसरीकडे ही पण वास्तविकता आहे, की बेरोजगारी वाढली, हाताला काम नाही आणि कामाला माणूस नाही, कामाला स्त्री नाही किंवा कामाला बाई भेटत नाही. ही सुद्धा दुसरी वस्तुस्थिती आहे. याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण निष्क्रिय कसे झालेलो आहोत, की बऱ्याचदा आपण गावखेड्यामध्ये राहतो, शेतीचा व्यवसाय करत असतो किंवा शेती करत असतो. आता सध्या हरभरा काढणीचा, गहू काढणीचा, करडईचा, हळदीचा हंगाम सुरू आहे आणि गावखेड्यामध्ये अशा बोंबा उठलेल्या आहेत, की ₹300-400 ₹50 शिल्लक देऊन पण मजूर मिळत नाही. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो, की हाताला काम नाही, बेरोजगारी वाढली आणि दुसरीकडे कामाला माणूस नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. शेताचे काम करत असताना आपल्याला कामासाठी माणूस मिळत नाही. हॉटेल वाल्याला माणूस मिळत नाही. कपड्याच्या दुकानवाल्याला कपड्याच्या दुकानावर माणूस मिळत नाही आणि ही सगळी बेरोजगारी वाढली असं म्हणत असताना कामाला सुद्धा माणूस मिळत नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवलं पाहिजे. दुसरीकडे आपली क्रयशक्ती नष्ट झालेली आहे किंवा आपण परावलंबी झालेलो आहोत, असं म्हणायलाही भरपूर वाव आहे. कारण आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पी-एम किसानचे कधी येणार, नमोचे कधी येणार, पीक विमा कधी भेटणार, राशनचा वाटप कधी सुरू होणार, कर्जमाफीबद्दल काय अपडेट आहेत, किंवा कडून एखादी पुन्हा शेतकऱ्यांसाठी नवीन योजना काय आलेली आहे, त्या योजना जाहीर होतात, येतात. याच्यातून कोणाचं भलं होत नाही. कारण याच्यातून जर भलं झालं असतं, तर आतापर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली असती. मात्र ज्यावेळेस 20, 30, 40 वर्षापूर्वी कापूस आमच्या तुमच्याकडे पिकत होता, की 70-72च्या दुष्काळानंतर, तर त्यावेळेस हाच कापूस अ, खुला बाजारात विकला जाऊ नये किंवा शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारू नये म्हणून त्यावेळच्या सरकारनं कापूस एकाधिकार योजना लागू केली होती. तुम्हाला तुमचा कापूस बाहेरच्या खुल्या बाजारामध्ये विकता येत नव्हता आणि मग त्यावेळेस सीमापार आंदोलन सुरू झालं होतं. हे बऱ्याच जणांना आठवत असेल आणि मग अशा वेळेस त्यावेळेस नारा पण निघाला होता, की शरद जोशी, चंद्राची कोर, शरद जोशी हे शेतकऱ्यांचं नेतृत्व करत होते आणि मग त्या सीमापार आंदोलनाचं बऱ्याच लोकांनी जेलभरो सुद्धा केलं. पुढे शरद जोशी खासदार झाले. त्यांच्याविषयी चांगले वाईट विचार प्रवाह येत गेले. त्याच्यानंतर ते अ, आताही तीच परिस्थिती फारशी काही बदलली नाही. शेतकऱ्याचा कोणावरच विश्वास राहिलेला नाही, की जो तो येतो शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन येतो आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो, भांडतो आणि शेतकरी एकत्रित करतो आणि त्याच्यानंतर एकत्रित झाल्याच्या नंतर मग एखादा राजकीय दुकानदारी त्या नेत्याला हेरते आणि त्याची दुकानदारी बंद करून काढून टाकते. त्याच्यानंतर आपण कुणाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे हे सुद्धा आपल्या 99% शेतकऱ्यांना कळत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे काही जे नेते असतील, मग ते चांगले असतील, वाईट असतील त्याच्यासाठी आपल्याला काही घेणं-देणं नाही. मात्र त्या आपले प्रश्न मांडतो, तो आपल्या प्रश्नासाठी भांडतो, तर त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. काही दिवसांपूर्वी कर्जमाफीचं आंदोलन सुरू केलं कारण सरकारनंच आश्वासन दिलं होतं, की महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी, की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, त्यांचा सातबारा कोरा करू. आणि तो प्रश्न घेऊन ते सरकारला त्याची आठवण करून द्यायसाठी नागपुरात बच्चू कडूंनं शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू केलं. मात्र त्या बच्चू कडूचं आंदोलन सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण बच्चू कडूवर वेगवेगळे आरोप करत गेलो, की बच्चू कडूनं कसा बंगला बांधला, बच्चू कडूनं कशा पैशा बॅगा भरून आणल्या, त्यांच्यासोबत रविकांत तुपकर होते. रविकांत तुपकरावर पण आरोप करायला सुरुवात केली. रविकांत तुपकर, बच्चू कडू हे त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये, वैयक्तिक आयुष्यामध्ये ते चांगले आहेत, वाईट आहेत, या गोष्टीशी आपल्याला काही घेणं-देणं नाही. मात्र ते आपले प्रश्न मांडत आहेत, आपल्या प्रश्नासाठी भांडत आहेत आणि आपली प्रश्न जर ते योग्य असतील, की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी जर कोणी करत असेल, तर त्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. मात्र तो जर एखादा शेतकरी नेता जर चुकीची मागणी करत असेल, की शेतकऱ्यांच्या शेत्याच ताब्यात घेतल्या पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, तर त्याला आपण विरोध केला पाहिजे ना. परंतु प्रश्न मांडणाऱ्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. रविकांत तुपकरांचं एक आंदोलन तुम्हालाही आठवत असेल, की वर्ष दीड वर्षापूर्वी या लोकसभांच्या निवडणुकांपूर्वी पीक विम्याचा प्रश्न उजागर झाला होता आणि रविकांत तुपकरांनी बुलढाण्यामध्ये मोर्चा काढण्यासाठीचं निवेदन दिलं आणि मोर्चाची तयारी केली असताना ते मोर्चासाठी एकत्र येत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. अटक केल्याच्या नंतर अकोल्याच्या जेलमध्ये टाकलं. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सोडलं त्यांना, तो भाग वेगळा. परंतु हे होत असताना मग ज्यावेळेस रविकांत तुपकरांना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अटक झाली,
तर किती शेतकऱ्यांना ते आठवतं, किती शेतकऱ्यांना त्याचं स्टेटस ठेवून विरोध केला किंवा किती शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर तशा बातम्या फॉरवर्ड केल्या. तर हे आपण करत नाही. आपण आपली जबाबदारी, आपण आपलं उत्तरदायित्व कुठेतरी विसरून जातो. ही एक वास्तविकता आहे, ती स्वीकारली पाहिजे आपण. आणि मग अशा स्थितीमध्ये त्याच्यानंतर निवडणुका लागल्या. मग आपण त्याच पिढ्यानपिढ्या त्याच लोकांना निवडून निवडून देतो. म्हणजे त्यांच्यामध्येच नेतृत्व करण्याची क्षमता आहे. एखादा मतदारसंघ असेल आणि त्या मतदारसंघामध्ये जर 3,00,000 मतदार असतील, तर त्या 3,00,000 मतदारसंघामध्ये मतदारांमध्ये एकच आमदार आपण सातत्याने निवडून देतो. या टर्ममध्ये येतो, दुसऱ्या टर्ममध्ये येतो, तिसऱ्यात एखादा बदलतो आणि चौथ्यातही तोच. मग तीच लोकं फक्त पात्रतेची किंवा लायकीची आहेत का? तेच लोकं फक्त सभागृहामध्ये तुमचे आमचे प्रश्न मांडतात का? एखादा गावखेड्यातला एखादा अडाणी अशिक्षित माणूसही निवडून दिला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं, की जशी लग्न झाल्याच्या नंतर नवी नवरी ही वर्ष 2 वर्षासाठी का होईना आई-आई, बाबा-बाबा करते. घरातलं सगळ्यांशी प्रेमानं वागते. 2 वर्षाच्या नंतर ती तिची ओरिजिनल गुण दाखवत असेल, वेगळी राहत असेल किंवा विभक्त होत असेल, तर तो भाग वेगळा. ती प्रत्येकाची रीत झालेली आहे. तसा एखादा जर आपण नवीन एखादा आपल्यातलाच जर एखादा होतकरू उमेदवार जर आपण निवडून दिला, तर कदाचित तो 4-6 महिने, वर्षभर तर चांगलं काम करेल. वर्षाच्या नंतर बेमान होईल. पण असं करायला, बदल करायला काही हरकत नसावी. कारण आपण एक प्रकारे शेतकरी म्हणून फॅसिझम स्वीकारलेला आहे. गुलामगिरी स्वीकारलेली आहे. गुलामगिरी म्हणजे मानसिक गुलामगिरी स्वीकारलेली आहे. आणि मग आपण कुठेतरी परावलंबी बनलेलो आहोत, डिपेंडंट बनलेलो आहोत, की आपल्याला हात पसरून दुसऱ्याची वाट पाहावी लागते. आजही गावखेड्यामध्ये अशी परिस्थिती आहे, की शेती हा आपला मुख्य व्यवसाय असताना 1,500, 2,000, 3,000 लोकसंख्येच्या गावामध्ये दूध डेअऱ्या आता स्थापन झालेल्या आहेत किंवा दुधाच्या पाकिटावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं, की आपण शेतकरी असून सुद्धा स्वतःच्या कुट्याला आपल्या गाय, म्हैस, शेळी, बकरी काहीच राहिलेलं नाही. आपण फक्त उठलो, की तालुक्याला जातो, पंचायत समिती, कृषी विभाग, तहसील या साहेबाला भेट, त्या साहेबाला भेट आणि साहेब लोकं आपल्यातलेच कोणतरी असतात. आणि मग आपल्याला ₹20,000 अनुदानासाठी आपण नकळतपणे जरा-जरा 18,000 ते ₹21,000 घालतो आणि त्याच्यासोबत येता-येता मग 90ची आपल्याला कशी सवय होते हे आपल्याला सुद्धा कळत नाही. तर ह्या फुकटच्या स्कीमच्या नादाला तर लागूच नये असं आमचं मत आहे. तुमचं मत याबद्दल काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.